नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत. तर तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. मिस्टर शंकरलाल पर्टिक्युलर ऑफ इन्कम आर ॲज अंडर. नंबर ए, ही टूक अ हाऊस ऑन द रेंट ऑफ ₹1000 पर मंथ अँड लेट इट आउट अगेन for ₹1600 per month. Beside it, he received ₹5000 rent from his ownership house. Number B, dividend from an Indian company ₹4000 gross. Number C, speculation business profit 6000 and ₹500 from cricket gambling. Number D, agricultural income in Pakistan ₹10,000 was not brought in India. ₹18,000 income from agricultural land situated at Kanpur. त्यानंतर नंबर ई, सॅलरी ॲज अन MLA. सॅलरी ॲज अन MLA ₹30,000 and daily allowance ₹4,000. Number F, share in Hindu undivided family income ₹8,500. Number G, dividend received ₹6,000 from cooperative society. Compute income from other sources. तर पहा, शंकरलाल यांच्या उत्पन्नाचे पर्टिक्युलर या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यावरून आपल्याला त्यांचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सचं उत्पन्न किती आहे ते निर्धारित करायचं आहे. तर या ठिकाणी मी हे स्टेटमेंट ओपन केलेलं आहे. कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ऑफ मिस्टर शंकरलाल फॉर द असेसमेंट इयर 2020-21. तर यामध्ये शंकरलाल यांनी एक घर भाड्याने घेतलेलं आहे. आलं लक्षात? ₹1000 भाड्याने घेतलेलं आहे आणि ते घर पुन्हा त्यांनी ₹1600 दरमहा भाड्याने दिलेलं आहे. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? इन्कम फ्रॉम सबलेटिंग. नंबर 1, इन्कम फ्रॉम सबलेटिंग हाऊस. त्यांनी ₹1000 भाड्याने घर घेतलं आहे आणि ₹1600 भाड्याने दिलेलं आहे. तर त्यांना या घरापासून रेंट किती मिळाला? रेंट रिसिव्ड $1600 गुणिले 12 किती होईल ते बघा. 1600 गुणिले 12 बरोबर आहे ₹19,200 होईल. ते 19,200 आणि त्यासाठी त्यांनी भाडं किती पेड केलेलं आहे? ₹1000 दरमहा. त्याच्यातून लेस करा. लेस रेंट पेड 1000 × 12 म्हणजे ₹12,000 भाडं त्यांनी पेड केलेलं आहे. तर हे 12,000 याच्यातून मायनस केले तर या ठिकाणी किती उत्पन्न होईल? ₹7,200 त्यांना उत्पन्न यापासून मिळालेलं आहे. त्यानंतर बिसाइड इट ही रिसिव्ड ₹5,000 रेंट फ्रॉम हिज ओनरशिप हाऊस. तर पाय, त्यांना जे भाडं मिळालेलं आहे त्यांच्या घरापासून, त्यांच्या स्वतःच्या मालकीचं घर त्यांनी भाड्याने दिलेलं आहे आणि त्याच्यापासून त्यांना भाडं मिळालेलं आहे 5,000. तर ते 5,000 इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ह्या हेडखाली टॅक्सेबल होतील. म्हणून लिहा नंबर 2, इन्कम रिसिव्ड फ्रॉम ओन हाऊस प्रॉपर्टी is taxable under the head income from house property. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर ते ह्या हेडखाली येणार नाही म्हणून या ठिकाणी नील घ्या.
त्यानंतर नंबर 2 दिलेला आहे पहा डिव्हिडंड फ्रॉम ॲन इंडियन कंपनी. तर पहा इंडियन कंपनीकडून मिळणारा जो डिव्हिडंड आहे तो एक्झम्प्ट आहे, म्हणून लिहा डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी. डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी एक्झम्प्ट आहे, तो या ठिकाणी टॅक्सेबल होणार नाही. त्यानंतर नंबर 3 स्पेक्युलेशन बिझनेस प्रॉफिट ₹6,000. म्हणजे यांचा स्पेक्युलेशन बिझनेस आहे आणि त्या बिझनेसपासून त्यांना ₹6,000 मिळालेत. हे बिझनेसचे इन्कम आहे पहा, आलं लक्षात. नंबर 4 इन्कम फ्रॉम स्पेक्युलेशन बिझनेस is taxable under the head income from business or profession. तर या ठिकाणी ते नील येईल. ते टॅक्सेबल आहे पण ह्या हेडखाली टॅक्सेबल नाही. इन्कम फ्रॉम स्पेक्युलेशन बिझनेस हे टॅक्सेबल आहे, परंतु इन्कम अंडर द हेड इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन ह्या हेडखाली ते टॅक्सेबल आहे. इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेडखाली ते टॅक्सेबल नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे पहा अँड ₹500 फ्रॉम क्रिकेट गॅमलिंग. आता हे मात्र या ठिकाणी टॅक्सेबल आहे, म्हणून लिहा नंबर 5 इन्कम फ्रॉम क्रिकेट गॅमलिंग. किती रुपये मिळाले त्यांना? ₹500 मिळालेत. हे टॅक्सेबल आहेत. त्यानंतर पुढे दिले पहा नंबर डी ॲग्रिकल्चरल इन्कम फ्रॉम इन्कम इन पाकिस्तान ₹10,000 वॉज नॉट ब्रॉट इन इंडिया. तर पाकिस्तानमध्ये त्यांची शेतजमीन आहे, त्या जमिनीपासून त्यांना ₹10,000 उत्पन्न मिळालं आणि ते उत्पन्न भारतामध्ये आणलेलं नाही. आता पहा उत्पन्न भारतामध्ये आणलेलं असो की नसो आणि आपली शेतजमीन जगाच्या पाठीवर कुठल्याही दुसऱ्या देशामध्ये असली आणि त्या शेतजमिनीपासून जर उत्पन्न झालेलं असेल आणि ते उत्पन्न भारतात आणलेलं असो की नसो ते भारतामध्ये टॅक्सेबल होईल. म्हणून लिहा नंबर 6 ॲग्रिकल्चरल इन्कम इन पाकिस्तान किती रुपये मिळालेलं आहे? ₹10,000 उत्पन्न मिळाले, ते टॅक्सेबल. त्यानंतर पुढे दिले पहा ₹18,000 इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड सिच्युएटेड ॲट कानपूर. आता हे कानपूर आपल्या भारतामध्ये आहे आणि कानपूर या ठिकाणी यांची शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीपासून त्यांना ₹18,000 उत्पन्न मिळालं आहे. तर हे उत्पन्न करमुक्त आहे. भारतातील शेतीपासून मिळालेलं उत्पन्न हे करमुक्त आहे. म्हणून या ठिकाणी लिहा नंबर 7 ॲग्रिकल्चरल इन्कम इन कानपूर एक्झम्प्ट. त्यानंतर पुढे दिले पहा नंबर ई सॅलरी ॲज ॲन MLA ₹30,000 अँड डेली अलाउन्स ₹4,000. आता हे शंकरलाल MLA आहेत, म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधान परिषदेचे हे सभासद आहेत, म्हणजे आमदार आहेत. आमदार म्हणून त्या ₹30,000 वेतन मिळालेलं आहे. तर हे वेतन ह्या ठिकाणी टॅक्सेबल आहे. आता हे इन्कम फ्रॉम सॅलरी ह्या हेडखाली जात नाही, कारण हे आमदार असल्यामुळे कर्मचारी ह्या संज्ञेमध्ये ते येत नाहीत. कर्मचाऱ्याच्या व्याख्येमध्ये येत नसल्यामुळे सॅलरी ह्या हेडखाली ते उत्पन्न टॅक्सेबल होणार नाही. तर इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेडखालीच हे टॅक्सेबल होईल. म्हणून लिहा सॅलरी ॲज MLA ₹30,000 या ठिकाणी टॅक्सेबल होतील. पहा
नंबर 9 पुढं दिलेलं आहे अँड डेली अलाउन्स ₹4000. तर पहा डेली अलाउन्स म्हणजे दैनिक भत्ता आहे 4000 रुपये. हा भत्ता आपल्या मतदारसंघामध्ये त्यांना फिरण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च भरून काढण्यासाठी दिलेला असतो. म्हणून हा जो भत्ता आहे तो पूर्ण खर्च झालेला आहे असं समजून त्याचं एक्झम्पशन त्या ठिकाणी मिळते त्यांना. तर लिहा डेली अलाउन्स इज एक्झम्प्ट. हे इथे एक्झम्प्ट लिहून टाका. डेली अलाउन्स एक्झम्प्ट. दैनिक भत्ता आहे. मतदारसंघामध्ये फेरफटका मारण्यासाठी फिरण्यासाठी लोकांचे कामं करण्यासाठी त्यांना मतदारसंघामध्ये हिंडावं लागते आणि त्यासाठी येणारा हा खर्च आहे आणि तो खर्च झालेला आहे म्हणून तो एक्झम्प्ट होतो. त्यानंतर पुढे दिलेला आहे पहा नंबर F शेअर इन हिंदू अनडिवायडेड फॅमिली इन्कम ₹8,500. तर हे या ठिकाणी घ्या. नंबर 10 शेअर इन हिंदू अनडिवायडेड फॅमिली इन्कम हे एक्झम्प्ट आहे पहा. आता शेअर म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच्या उत्पन्नातला यांचा हिस्सा. आलं लक्षात. हा हिस्सा हा करमुक्त आहे. याचं कारण असं आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये सर्व लोकांनी कमाई करायची असते आणि आपल्या फॅमिलीच्या प्रमुखाकडे नेऊन द्यायची असते आणि फॅमिलीचा प्रमुख मग त्याच्यातून मग त्यांना आपला काही हिस्सा त्यांना देत असतो. तर त्या फॅमिलीचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची गणना त्या फॅमिलीच्या प्रमुखाच्या नावाने केली जाते आणि हा फॅमिलीचा प्रमुख जमा झालेल्या उत्पन्नातून आपल्या फॅमिलीच्या सभासदांना काही उत्पन्न त्यांच्या वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी तो देत असतो. तर अशा प्रकारचा हा हिस्सा आहे शेअर इन हिंदू अनडिवायडेड फॅमिली इन्कम ₹8,500. समजा आता एक्सला काही रक्कम मिळाली ती त्यांनी समजा 25,000 रुपये मिळाले आणि ते त्यांनी फॅमिली प्रमुखाला दिलेले आहेत आणि फॅमिली प्रमुखांनी 8,500 त्यांना दिलेले आहेत खर्चण्यासाठी किंवा त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी. तर आता हे 25,000ची गणना फॅमिलीच्या प्रमुखाच्या नावाने होईल आणि 8,500 रुपये यांना त्यांनी दिल्यामुळे यांच्या नावाने पुन्हा गणना होणार नाही. म्हणजे डबल टॅक्सेशनची परिस्थिती या ठिकाणी येणार नाही म्हणून हे एक्झम्प्ट होणार आहे. त्यानंतर नंबर पुढचा डिव्हिडंड रिसिव्ड ₹6,000 फ्रॉम कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर हा डिव्हिडंड टॅक्सेबल आहे पहा. नंबर 11 डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम कोऑपरेटिव्ह सोसायटी 6,000 रुपये मिळालेले आहेत. हे टॅक्सेबल आहेत. तर आता ह्या प्रॉब्लेममधले पूर्ण आयटम आपण घेतलेले आहेत. यांची बेरीज करा. आता हे बेरीज येईल पहा 5 आणि 2 7. ₹53,700 रुपये. बेरीज ही 53,700 येईल. त्याला लिहा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर पहा या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. आता ह्या प्रॉब्लेमवरचे जे काही म्हणजे स्पष्टीकरणं आहेत मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. आता हा चॅप्टर आणि ह्या चॅप्टरवर साधारण आपण 8 ते 9 प्रॉब्लेम या ठिकाणी घेतलेले आहेत. सर्व पॉईंट या ठिकाणी कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपतो. त्याचबरोबर हा चॅप्टरसुद्धा या ठिकाणी संपतो. काही अडचणी असतील तर विचारत राहा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.